तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आपण आता आहोत बीटनबर्ग येथे. बीटनबर्ग स्वित्झर्लंड, इंटरलेकन वेस्ट या स्टेशनवरून आणि इंटरलेकन ओस्ट या स्टेशनवरून आहे अराउंड 20 मिनिट्स. आपण झ्युरिक काल फिरत होतो आणि त्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण लगेच बॅग फक्त एअरपोर्टवर ठेवून फिरत होतो. त्यामुळे हॉटेलवर आपण नव्हतो गेलेलो, थकलो होतो थोडंसं. तर आपण झ्युरिकमध्ये सगळं बघितलं, ओल्ड टाउन, त्यानंतर झ्युरिक लेक आणि सगळं फिरलो आपण. ते तुम्ही बघितलातच आहे. त्यानंतर आपण काय केलं, आपण डायरेक्टली तिकडून आलो, ते म्हणजे ट्राम घेऊन आलो परत झ्युरिक HB ला, मेन स्टेशनला. तिकडे आपण थोडंसं सामान खरेदी केलं मिग्रोज मधून. मिग्रोज हे इकडे एक आपल्या इकडे सुपर मार्केट बोलतात ना, तसं एक सुपर मार्केट आहे इकडे. मिग्रोज आणि कूप. ओके, निघून मग आपण आलो झ्युरिक HB ला स्टेशनला. झ्युरिक HB वरून आपण गेलो मग पुढे एअरपोर्ट स्टेशनला फ्लुगाफेन, म्हणजे झ्युरिक फ्लुगाफेन. त्या आपण बॅगा परत घेतल्या सगळ्या, म्हणजे या लॉकरमध्ये होत्या. थोडा टाइम एक्सटेंड झाल्यामुळे परत 5 CHF पर हे वाढले, म्हणजे 10 CHF मला द्यावे लागले परत. त्यानंतर आम्ही तिकडून डायरेक्ट निघालो, परत आलो. आपण डायरेक्ट ट्रेन पकडली आणि बीटनबर्ग हे मला माहिती आहे इंटरलेकन जवळ आहे. मग तिथून ती ट्रेन पकडून आपण बर्नला आलो. बर्न नंतर परत IC8 पकडून दुसरी ट्रेन पकडून आपण इंटरलेकन वेस्टला उतरलो आणि तिकडून आपल्या हॉटेलला आलो. रात्री 9:15 पर्यंत अंधार हा झालेला नव्हता इथे. खूप सुंदर असं वातावरण होतं. त्यानंतर मग सकाळी थोडे ब्रेड जे आणले होते ते रात्री खाल्ले, सकाळी पण थोडं खाल्लं. त्याच्यानंतर घरातून राईस आणला होता, तो आम्ही केला, पूर्ण राईस क्रिएट केला. त्याचा मी व्हिडिओ बनवेन एकदा. आम्हाला इथे असं वाटलंच नाही की आम्ही काहीतरी मिसिंग आहे, आम्ही काहीतरी आणलं नाही. कारण इथे तुम्हाला काहीच भेटणार नाही, प्लेट बीट पासून तुम्हाला सगळं. ते सगळं झालं. रात्री आम्ही मस्त झोपलेलो आहे. आता वाजतायत 10:30, 10:34 झालेत. 10:34 आता बघू शकता. पूर्ण मी रेडी झालेलो आहे. आता इथून आज एक्सप्लोर करायला इंटरलेकन. तर इंटरलेकन कसं आहे तुम्हाला दाखवेनच. गोप्रो पण फुल रेडी करून ठेवलेलं आहे मी. ठीक आहे, तर चला मग भेटूया. मित्रांनो, तुम्हाला एक रूम टूर देतो. 204 फ्लॅट. ठीक आहे, एंट्री केल्यावर इथे आपला लांब मोठा वॉर्डरोबमध्ये नंतर इथे आपलं सामान आलं. इकडे अटॅच वॉशरूम, बेड आहे 6x6 6.5चा किंग साईज. असं काहीसा रूम आहे. स्टडी टेबल, कॉफी टेबल, हे पाणी तुम्ही पिऊ पण शकता. वॉश बेसिन आहे. त्यानंतर इथे आपलं भलं मोठं टॅरेस आहे. साईड टेबल 2 साईडला आणि बेड. तिथे आरसा पण आहे, लाईट आहे. तर असं काहीसा आपला रूम आहे. हीटर दिलाय. त्याच्यानंतर ते तुम्ही बाहेर गेलात तर मस्त वेगळी टॅरेस आहे का. तर हे खूप भारी टॅरेस आहे, भलं मोठं. आणि हा इथे येलो बोर्ड तुम्हाला दिसत असेल इथे, बघा हा वाला. इथे आपली बस येते, जी आपल्याला 15 मिनिट्समध्ये खाली इंटरलेकन वेस्टला घेऊन जाते आणि तिथून तुम्ही कुठे पण जाऊ शकता. मित्रांनो, इथेच ही बस आहे. ठीक आहे, आणि हेच आपलं हॉटेल आहे. हे एवढ्या जवळ आहे. हे तुम्हाला 15 मिनिटात इंटरलेकनला खाली घेऊन जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे बीटनबर्गमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आम्ही आलेलो आहोत हॉटेलच्या खाली बस पकडण्यासाठी आणि आता मस्त आम्ही वॉक करतोय. वॉकला पण खूप सुंदर इथे अनुभव होता. आणि आता आपण जी बस पकडू ती आपल्याला 20 मिनिट्समध्ये खाली इंटरलेकनला घेऊन जाईल. ॲक्च्युली बीटनबर्ग थोडं हाईटला आहे, त्यामुळे आपल्याला खाली उतरावं लागतं. ही जी बस आहे ही आपली 101 नंबरची बीटनबर्ग बसने आपल्या इथे सोडलेलं आहे इंटरलेकनला. आणि आपण आता बस घेणार 3 म्हणजे नंबर 103, ज्याच्या सेकंड स्टॉपला आपल्याला उतरायचं आहे स्टॅच्यू ऑफ यश चोप्रा. तर ही आली आपली बस 103 नंबरची. तर हे काहीच एक स्ट्रक्चर आहे, म्हणजे काइंड ऑफ बंगलो म्हणू शकता तुम्ही, अँड काइंड ऑफ अ जिमखाना. आणि इकडे थोडंसं म्हणजे थोडं बंद अवस्थेत होतं हे सर्व. आणि इकडे लाकडाचा भुसा तुम्ही बघू शकता. आणि इथून पुढे जाऊन आपल्याला स्टॅच्यू ऑफ यश चोप्रा लागणार होता. तर फायनली आपण पोहोचलोय स्टॅच्यू ऑफ यश चोप्रांच्या इथे. ही स्वित्झर्लंड सरकारने दिलेली एक मानवंदना आहे ह्यांना, कारण यांचे खूप सारे मूवीज इथे शूट झालेले आहेत. तुम्ही जर ओल्ड मूवी बघत असाल शाहरुखचे आणि सगळे, तर अशा प्रकारे आम्ही मस्त इथे फोटोज काढलेत. खूप टाइम चांगला स्पेंड केला. आजूबाजूचं वातावरण पण खूप छान होतं. आणि मग आम्ही इथून निघालो.
निघालो ते म्हणजे आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला भेटेल आम्ही आता कुठे कुठे काय काय एक्सप्लोअर केलंय. आता तर दिवसाची सुरुवात झाली. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.